हॅलो अँड वेलकम गाईज, स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज. सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्समध्ये सुद्धा शेअर करा. तर सगळ्यात पहिले आपण आता येऊया की आज आपण जो टॉपिक घेणार आहोत त्या टॉपिकचं नाव काय असणार आहे. त्या टॉपिकचं नाव असणार आहे फिबोनाची. तर इथे मी शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितो फिबोनाची. तर फिबोनाची काय आहे? फिबोनाची आपल्याला मार्केटमध्ये रिव्हर्सल्स कधी येणार आहेत त्याबद्दल थोडी आयडिया देतो, बरोबर. फिबोनाची आपल्याला काय सांगतो? मार्केटमध्ये रिव्हर्सल्स कधी येणार आहेत त्याबद्दल आपल्याला आयडिया देतो. आता फिबोनाची कसा लावण्यात येतो मार्केटमध्ये? तुम्ही फिबोनाची बाईंगमध्ये सुद्धा लावू शकता, फिबोनाची सेलिंगमध्ये सुद्धा लावू शकता. डिपेंड करतो तुम्ही कुठे त्याला अप्लाय करायचं आहे तुम्हाला त्याच्यावरती. सो फिबोनाची काय असतो? एक नॉर्मल लेवल्स आपल्याला फिबोनाची देतो की ज्याच्यामध्ये आपल्याला समजून येतं जर का या लेवलवरनं मार्केट बाउन्स झालं खालच्या साईडला तर आपल्याला कुठल्या लेवलपर्यंत मार्केट बघायला भेटू शकतं. त्याचे मल्टिपल टार्गेट्स असतात आणि मल्टिपल आपली स्ट्रॅटेजीज असतात त्याबद्दल. ठीक आहे. तो हे होतं फिबोनाचीबद्दल नॉर्मल एक इन जनरल इंट्रोडक्शन. तर आता आपण येऊया मार्केटवरती आणि मार्केटमध्ये आपण फिबोनाची कसं लावलं जातो त्याबद्दल सांगूया. तर आता मी त्या टाईम शिफ्ट करतो वन डेमध्ये आता आपण फिबोनाची लावणार आहोत. वन डेमध्ये जर तुम्ही लावायला गेलेत तर फिबोनाची युजली आपण कुठे लावतो? जो रिसेंट स्विंग लो असतो त्या रिसेंट स्विंग लोपासनं रिसेंट स्विंग हायपर्यंत. ठीक आहे. जर का आता मला इथे फिबोनाची लावायचं आहे तर मी इकडनं नॉर्मली या स्विंग लोपासनं ते या स्विंग हायपर्यंत आपण इथे फिबोनाची लावणार आहोत. ह्या फिबोनाची लावल्यानंतर तुम्हाला याच्या पाठीमागे एक स्ट्रॅटेजी आहे. ती तुम्हाला आपण एक नवीन टेलिग्राम ग्रुप खोलूया किंवा ठीक आहे, एक टेलिग्राम ग्रुप न खोलता आपली जी व्हॉट्सअपवरती कम्युनिटी आहे ज्याची लिंक तुम्हाला माझ्या इन्स्टाच्या हायलाईट्समध्ये भेटेल त्या याच्यामध्ये जॉईन करून तुम्ही ती स्ट्रॅटेजी ॲक्सेस करू शकता. ती स्ट्रॅटेजीबद्दल एक नॉर्मली पेपरमध्ये मी लिहिलेलं आहे. कुठल्या पॉईंटवरनं बाउन्स झाला तर कुठल्या पॉईंटपर्यंत आपल्याला मल्टिपल टार्गेट्स त्याच्यामध्ये बघायला भेटतात. तर जर का 0.382 मार्केट बाउन्स बॅक झाला तर आपल्याला नेक्स्ट टार्गेट काय असणार आहे? 0.382. इथे जर तुम्ही बघायला गेलं तर मायनस आहे, -0.382 आणि आपला जो टार्गेट असणार आहे तो असणार आहे आता 3787. आपलं नेक्स्ट टार्गेट गोल्डसाठी आहे 3787. इथपर्यंत मार्केट येण्याचे चान्सेस आहेत. मोस्ट चान्सेस तुम्ही इकडे बघू शकता की मार्केट इथपर्यंत येऊ शकतं. ठीक आहे. हा आपला नॉर्मल एक ट्रेड झाला. इथे तुम्ही ट्रेड घेऊ शकता की या पॉईंटपासून तुम्ही या पॉईंटपर्यंत एक ट्रेड बनवू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला इकडे भरपूर साऱ्या गोष्टी बघण्याच्या गरजेच्या आहेत. जसं की जर का 0.382वरती बनतो आहे तर त्याच्या मागे कुठली कॅन्डलस्टिक पॅटर्न बनते, रिव्हर्सल बनतो आहे, काय काय गोष्टी त्याच्यामध्ये बघायला लागतात. ते तुम्हाला पुढे नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजून येईल. पण आजच्यासाठी तुम्हाला जे इम्पॉर्टंट आहे ते आहे फिबोनाचीचे लेवल्स. तर ही व्हिडिओचे तुम्ही स्टॉप करून ही व्हिडिओ पॉज करून तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता या लेवल्सचा. ओके. सो हे लेवल्स आहेत आणि सगळ्यात इम्पॉर्टंट हे कॉर्डिनेट आहेत. हे कॉर्डिनेटसुद्धा मी चेंज केलेले आहेत आपल्या स्टाईलनुसार. कॉर्डिनेट चेंज करायला विसरू नका गाईज. जर तुम्ही कॉर्डिनेट चेंज नाही केलेत तर तुम्हाला या जो फिबोनाचीबद्दल मी तुम्हाला सांगतोय तो तुम्हाला प्रॉपरली समजून येणार नाही. जर तुम्ही तुमच्या मार्केटमध्ये तुमच्या फोनमध्ये जाता तुम्ही फिबोनाची नॉर्मली लावलं तो एक थोडा वेगळा फिबोनाची असणार आहे. बट जो आत्ता आपण दिलेला फिबोनाची आहे तो एक अल्टर केलेला फिबोनाची आहे आणि त्याच्यामध्ये मी स्वतःहून काही चेंजेस केलेले आहेत आणि तो मी आता अपलोड केलेला आहे. ठीक आहे गाईज. थँक्यू गाईज. फॉलो करायला विसरू नका आपल्या इंस्टाग्रामवरती. आणि त्यानंतर जर का तुम्ही या चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. थँक्यू गाईज. बाय बाय.